सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे 55 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. तन्वी आणि अर्जुनने पार्टीत एंट्री केली आणि नवीन नवरा नवरी ज्यांचं रिसेप्शन होतं ते सोडून सगळ्यांच्या नजरा मिस्टर अँड मिसेस अर्जुनवरतीच रोखल्या गेल्या आणि सगळे मीडियावाले तिकडेच पळाले. कारण अर्जुनने तन्वीला सगळ्या मीडिया देखत तिला दारूच्या नशेत विचित्र अट घातली होती. सगळ्या मीडियामध्ये आणि न्यूजपेपरमध्ये फ्रंट पेजवरती एकच बातमी झळकत होती आणि जिकडे तिकडे एकच चर्चा की कोणाची कंपनी जिंकणार आणि कोण हरणार. आणि तन्वी मुद्दाम हरली अर्जुनसाठी, त्याच्या प्रेमासाठी, आणि गुपचूप त्याने सांगितलं तसं त्याच्यासोबत लग्नही केलं. पण तेव्हापासून मात्र त्या दोघांना एकत्र कधीच पाहिले नव्हते. याचा अर्थ त्या दोघात अजिबात काही व्यवस्थित नाही असाच तर्क मीडियावाले काढून स्वतःच उलटसुलट बातम्या छापत होते. कुणालच्या बर्थडेची सुद्धा तन्वीला त्याच्यासोबत पाहून उलटसुलट अशीच बातमी केली होती त्यांनी, आणि ती अर्जुनला अमेरिकेत समजली होती. अर्जुन आणि तन्वी अजिबात त्यांच्या नजरेत येत नव्हते आणि ही त्यांची पहिलीच वेळ कोणाच्या तरी पार्टीत नवरा बायको म्हणून एकत्र जाण्याची. तशी अर्जुनने स्वतः एक पार्टी ठेवली होती. तेव्हा मीडियावाल्यांना नव्हतं बोलावलं, कारण ती पार्टी फक्त तन्वीची अख्ख्या ऑफिसला माझी बायको अशी ओळख करून देण्यासाठी अरेंज केली होती. आणि आता त्यांना असं पहिल्यांदा सोबत पाहून सगळ्या मीडियाचा रोख त्यांच्याकडे वळला आणि सगळे कॅमेरे त्यांच्यावरती रोखले गेले आणि उत्सव मूर्ती राहिली बाजूला. आणि त्या पत्रकारांचा अचानक पडलेला गराडा पाहून तन्वी गोंधळली आणि ती अर्जुनच्या हाताला धरून त्याच्या बगलेत शिरली आणि त्यांचे त्या पोजमधले फोटो घेण्यासाठी फोटोग्राफरची झुंबड उडाली. अर्जुनने तन्वीचा खांद्याला पकडून तिला नीट उभी राहण्याला सजेस्ट केलं आणि मग ती थोडी सावध झाली आणि अर्जुन शेजारी खूप कॉन्फिडन्सने उभी राहिली. नेहमी एकमेकांच्या समोरासमोर उभा असलेले हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आज असे एकमेकांच्या हातात हात घालून उभे होते. एरवी एकमेकांची ताकद इज्जत कमी करण्यासाठी धडपडणारे आज एकमेकांची ताकद झाले होते आणि एकमेकांची इज्जत करत होते. आता अर्जुनची इज्जत तीच तन्वीची इज्जत आणि तन्वीची इज्जत तीच अर्जुनची इज्जत. आणि मग मिस्टर अर्जुन प्लीज एक फोटो, मिस तन्वी सुभेदार प्लीज एक फोटो, असं म्हणून त्यांना फोटोसाठी विनंती केली गेली. मग अर्जुनने तन्वीकडे बघून तिच्या पुढे हाताचा कोपर केला आणि तिने त्याच्या हातात हात घालून एक सुंदर पोज दिली आणि सगळ्या अँगलने त्यांचे फोटो काढले गेले. मग आता सुरू झाला पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार आणि एक पत्रकार म्हणाला, मिस तन्वी. तसं अर्जुन त्याला अडवत म्हणाला, एक्सक्यूज मी, नॉट मिस तन्वी, नाव कॉल हर मिसेस तन्वी. आणि सगळे हसायला लागले. तसं तन्वीने त्याच्याकडे काहीच लाजून पाहिलं आणि तो पत्रकार पुन्हा म्हणाला, सो मिसेस तन्वी अर्जुन देसाई. आणि अर्जुनकडे बघत म्हणाला, राईट अर्जुन सर. आणि अर्जुन त्याला हसून म्हणाला, नाव दॅट्स बेटर. आणि त्याने पुन्हा तन्वीला विचारलं, तर मिसेस तन्वी, इतके दिवस तुम्ही होता कुठे? आय मीन तुम्ही इतक्या हुशार, कर्तबगार, या वर्षीचा बिझनेस ऑफ द इयरचा अवॉर्ड तुम्ही जिंकलात. मग अशी अचानक या सगळ्यांपासून तुम्ही एक्झिट कशी काय घेतली? आणि तन्वी गडबडली, कारण अख्ख्या जगाला हे माहीत आहे की अर्जुननं तिला चॅलेंज दिलं होतं. पेपरमध्ये सुद्धा त्याची आठवड्याभर पानं भरून बातमी येत होती आणि तरीही आता यांना सुरुवातीपासून सगळं ऐकण्याची इच्छा होती. पत्रकारांचे प्रश्न हे असे विचित्र असतात. आणि तिने अर्जुनकडे पाहिलं आणि अर्जुन हसून म्हणाला, एक्सक्यूज मी, पण मला असं वाटतं की हा प्रश्न आता काहीच कामाचा नाही, कारण खूप काळ उलटून गेला आहे आणि जुन्या गोष्टी पुन्हा आठवत बसण्यात आम्हाला काडीचाही इंटरेस्ट नाही. त्यामुळे जर काही इतर विचारण्यायोग्य प्रश्न असतील तर बरं होईल. आणि आम्हाला न्यू मॅरिड कपलला शुभेच्छा द्यायला जायचं आहे, सो प्लीज लवकर. असं म्हणून अर्जुनने पुन्हा तन्वीचा हात पकडला आणि त्या गर्दीतून वाट काढत जाऊ लागला. तसं पुन्हा सगळे सर अर्जुन सर, एक मिनिट. आणि तो तन्वीकडे पाहत म्हणाला, तन्वी मॅडम, मला फक्त इतकंच सांगा की तुमची कंपनी अर्जुन सर सांभाळत आहेत, तर तुम्ही आता पुन्हा या क्षेत्रात पदार्पण करणार आहात की नाही? तुमचे पुढचे प्लॅन काय आहेत? आता का तुम्ही सगळं सोडून फक्त हाऊसवाईफ म्हणूनच राहणार आहात? आणि या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं, हो की नाही? कारण याचं उत्तर फक्त अर्जुनकडेच होतं.
त्याची इच्छा असेल तर आणि तरच तन्वी कदाचित पुन्हा तिचं ऑफिस जॉईन करेल. पण अर्जुन तिला अशी परवानगी देणं ही फार कठीण गोष्ट होती. कारण त्याचा अहंकार, इगो आणि तो आणि तन्वी जरी एकत्र आले असले तरी फक्त तिच्यावर प्रेम आहे म्हणून त्यानं 4 पावले मागं सरकून तिचं प्रेम मिळवलं होतं आणि संसाराची गाडी सुरळीत चालली होती. पण पुन्हा तन्वीला या व्यवसायात येण्यासाठी तो परवानगी देणार नव्हताच. मग आता दुसऱ्या एका पत्रकाराने अर्जुनलाच प्रश्न केला, अर्जुन सर, तन्वी मॅडम तर काहीच बोलत नाहीत. या प्रश्नावर तुमचं काय मत आहे? तुमची काय इच्छा आहे? आणि त्याचा हा असला उटपटांग प्रश्न ऐकून अर्जुन मनात म्हणाला, मला आता तुझं थोबाड फोडावं असं वाटत आहे आणि तुला बुटाने तुडवून काढावा अशी माझी इच्छा आहे. डफर कुठला. नाही ते प्रश्न विचारतात. किती इंटरफेअर करतात दुसऱ्यांच्या आयुष्यात. नुसते संसार मोडण्याची कामं यांची. अतुल पण ना मूर्ख आहे एक नंबरचा. मला माहीत होतं हे असंच होणार. मला आणि तन्वीला एकत्र पाहिलं की सगळे आमच्यावर तुटून पडणार आणि नको नको त्या प्रश्नांचा भडीमार करणार. म्हणूनच मला पार्टीला यायचं नव्हतं तन्वीसोबत. म्हणून अतुलला म्हणत होतो की तू जाऊन ये. आणि इतक्यात पुन्हा तोच प्रश्न दुसऱ्या एका पत्रकाराने विचारला, सांगा ना मिस्टर अर्जुन, तन्वी मॅडम पुन्हा तुमच्यासोबत काम करणार आहेत का? तुम्ही बोलत का नाही? आणि आता तन्वी अर्जुनकडे बघत होती की तो काय उत्तर देणार. मग अर्जुन हसून म्हणाला, सध्या तरी तन्वी मॅडम आरामच करणार आहेत आणि आम्हाला आमची मॅरिड लाईफ एन्जॉय करायची आहे. त्यामुळे जेव्हा कधी तन्वी मॅडम पुन्हा कमबॅक करतील तेव्हा अशीच एक ग्रँड पार्टी ठेवली जाईल त्यांच्या बिझनेसमध्ये नवीन पदार्पणाबद्दल. त्यांचं वेलकम करण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांना इन्व्हाइट केलं जाईल. आणि सगळ्यांची तोंडं बंद झाली आणि तन्वीने त्याच्याकडे फार हुशार म्हणून पाहिलं. मग पुढचा प्रश्न अर्जुन सर आणि तन्वी मॅडम दोघांसाठी सुद्धा होता. तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी होता, पण आता एकमेकांसोबत एकाच घरात राहायला तुम्हाला कसं वाटतंय? प्रश्न तसा साधाच होता आणि साहजिकच होता. पण आता तन्वीला एका साध्या प्रश्नाचंही उत्तर देता येत नव्हतं. आणि आता तन्वी नुसती हसायला लागली, तेही गालातल्या गालात. आणि एका आगाऊ पत्रकाराने तिला विचारलं, सो मिसेस तन्वी, तुमची पावर गेली, सत्ता गेली आणि तुम्ही एका प्रतिस्पर्ध्याच्या घरात पत्नी म्हणून राहत आहात. तुम्हाला कसं वाटतंय? आय मीन ज्यांनी तुमच्याकडून सगळं हिरावून घेतलं त्यांच्यासोबत राहायला तुम्हाला कसं वाटतंय? आणि आता अर्जुनला त्याचा हा आगाऊ प्रश्न अजिबात नाही आवडला. त्याने रागाच्या हाताच्या मुठी आवळल्या आणि तन्वीचा त्याच्या हातातील हात आवळला गेला आणि तिला कळलं की अर्जुन चिडला आहे. तिने तिच्या दुसऱ्या हाताने त्याच्या हातावर प्रेमाने थोपटलं. कारण अर्जुन चिडला होता आणि काही उलटसुलट बोलला तर पराचा कावळा होईल. हे मीडियावाले पण काही पण प्रश्न विचारतात. आणि त्याचा हा पोलीस प्रश्न ऐकून अर्जुन मनात म्हणाला, तुझ्या कानाखाली सनसनीत ओढल्यावर तुला कसं वाटेल? मूर्ख कुठला. काय फालतू प्रश्न विचारत आहेत. याचे असले प्रश्न ऐकून पुन्हा तन्वीने ऑफिस जॉईन केलं तर? अर्जुनला ते नको होतं आणि तो म्हणाला, मला वाटतं आता सगळे प्रश्न संपले असतील. नाव लेट अस एन्जॉय अवर पार्टी. आणि इतक्यात सर प्लीज लास्ट क्वेश्चन असं म्हणून परत त्यांना अडवलं. आणि एक मुलगी म्हणाली, सर तुमचा हनीमूनसाठी कुठं जाण्याचा प्लॅन आहे? म्हणजे इंडियात की इंडियाच्या बाहेर? आणि तो प्रश्न ऐकून तन्वीचे गाल लाल झाले आणि ते ब्लश करू लागले. ती अर्जुनकडे चोर नजरेनं पाहत लाजत होती आणि अर्जुनसुद्धा तिला पाहून लाजत होता. हा प्रश्न दोघांनाही खूप आवडला होता आणि खास करून अर्जुन सरांना. आणि तो म्हणाला, हनीमूनसाठी कुठे जायचं हे अजून ठरवलेलं नाही, पण लवकरच प्लॅन करू आणि डेस्टिनेशन तन्वी मॅडमच ठरवणार आहेत. नाव एक्सक्यूज मी म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि त्या गर्दीतून बाहेर आला. आता त्यांनी त्या न्यू मॅरिड जोडप्याला गिफ्ट देऊन विश केलं आणि एका टेबलवर जाऊन बसले. आणि अर्जुन तिचा हात सर्वोच्च प्रेमाने दाबत म्हणाला, सो मिसेस तन्वी, तुम्हाला कुठे जायला आवडेल हनीमूनसाठी? तुम्ही सांगाल तिथे जाऊया आपण. आणि ती लाजली, त्याच्या स्पर्शाने मोहरली. मग गालातलं हसू दाबत खालचा ओठ दाताने हळूच चावत तक्रारीच्या सुरात म्हणाली, तुला तर माझ्यासाठी वेळच नाही. रोज लेट येतोस. तुला तर तुझं कामच जास्त महत्त्वाचं आहे ना माझ्यापेक्षा? आणि अर्जुन म्हणाला, ए तन्वी, असं नको हा बोलूस. तू आधी सांग फक्त तुला कुठं जायचं आहे, मग नाही नेलं तर बोल. आणि तन्वी म्हणाले, खरंच सांगू? हो सांग तर. अर्जुन खूप ठामपणे म्हणाला. आणि तन्वी म्हणाली, अशी एक प्लेस आहे जिथं जायची माझी इच्छा आहे. कोणती? इंडियातली आहे का बाहेरची? अर्जुन म्हणाला. आणि तन्वी म्हणाली, इंडियातली.
मग अर्जुन म्हणाला, अगं इथे गेलो तर मीडियावाले आपल्या मागेच येतील आणि कॅमेरे घेऊन बसतील आपल्या बेडरूममध्ये आणि सकाळी विचारतील, हनीमून झाला आता कसं वाटत आहे तुम्हाला? आणि त्याच्या या विनोदावर तन्वी खूप हसली आणि म्हणाली, नाही असं नाही होणार, कारण ती जी प्लेस आहे ना तिथं अर्जुन सरांच्या परमिशनशिवाय कोणीच नाही येऊ शकत. आता अर्जुन बुचकळ्यात पडला आणि म्हणाला, अशी कोणती प्लेस आहे गं? मग तन्वी म्हणाली, आहे एक खास, जिथं मीडिया पण नाही येणार, तुमचं कामही नाही बुडणार आणि ओन्ली प्रायव्हसी. अगं सांग तरी कोणती जागा? आणि तन्वी त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तुमची ऑफिसमधली ती प्रायव्हेट स्पेशल रूम. आणि अर्जुन मोठ्याने हसत म्हणाला, म्हणजे तन्वी मॅडम अजून मघाशी जे मी म्हणालो त्याचाच विचार करत आहेत. खूपच पॉझिटिव्ह झाली आहे ती. सरळ सरळ सांगायचं ना की मला तुझी ती रूम बघायची आहे. आणि अर्जुन म्हणाला, ओके मॅडम, तुमची इच्छा असेल तर आज आपण घरी नको जाऊया, थेट ऑफिसमध्येच जाऊया, चालेल ना? आणि तन्वी हसून म्हणाले, अर्जुन सर, जिथे तुम्ही असाल तिथे कुठलीही जागा मला चालेल, माझी काही हरकत नाही. आणि अर्जुन गालात गोड गोड हसला तिचं हे बोलणं ऐकून आणि म्हणाला, तन्वी, आय लव्ह यू. आणि ती नुसतीच हसली आणि तो मनात म्हणाला, आता ही मला सुद्धा नक्कीच आय लव्ह यू अर्जुन असं म्हणेल. पण बराच वेळ झाला तरी ती काहीच बोलत नव्हती, उत्तर देतच नव्हती. आणि तोच म्हणाला, तन्वी अगं मी काहीतरी म्हणालो ना तुला, तू काहीच कसा रिप्लाय नाही दिलास गं? आणि तन्वी म्हणाली, नाही कसा दिला ना मी रिप्लाय. आणि अर्जुन म्हणाला, नुसतं हसून होय, ए असं नाही या, तू पण मला म्हण ना, अर्जुन आय लव्ह यू. आणि ती लाजत म्हणाली, ओके इकडे ये. आणि त्याने फार ओतावीळपणे तिच्या तोंडाजवळ त्याचा कान नेला आणि ती आता आय लव्ह यू अर्जुन म्हणेल असं वाटत होतं त्याला. पण ती हसत हसत म्हणाली, नो वे, मी नाही म्हणणार, कळलं? आणि अर्जुनचा हिरमोड झाला. त्यांची अशी मजा मस्ती चालली होती आणि एक मुलगी फार खुनशी नजरेने त्या दोघांना बघत होती. अर्जुनने हॉटेलमध्ये डान्स करताना जिला पाडून तिचा अपमान केला होता तीच होती ती. ती अजूनही तिचा अपमान विसरली नाही आणि ती अर्जुनचा बदला घेण्यासाठी संधी शोधत होती. आणि अर्जुन मात्र तन्वीच्या मादक डोळ्यात हरवून गेला होता.